नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गायी वेताना आपण नेमकी कोणत्या चुका करू नये याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, जेणेकरून गायी वेल्यानंतर येणाऱ्या वेतामध्ये त्या गायीपासून आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळेल. मित्रांनो, चला सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ. मित्रांनो, दूध व्यवसाय करत असताना सगळ्यात जो महत्त्वाचा पॉईंट राहतो तो गायी वेताना आपण गायीची काळजी कशी घेतो. त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो, गायीचे जे 9 महिने आणि वरले जर दिवस घेत असेल तर ते दिवस धरून गायी ज्यावेळेस व्यायला तयार होते त्यावेळेस आपण तिच्याकडं बारकाईनं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तिच्या उठण्या बसण्यासाठी तिला आपण नरम अशी जागा दिली पाहिजे. आणि ज्यावेळेस गायी व्यायला तयार होते, गायीला ज्यावेळेस कळा चालू होत्या त्या आपल्याला गायीच्या हावभावावरून कळतात, त्यावेळेस आपण आपल्या ज्या वेणाऱ्या गायीला इतर गायींपासून वेगळं करायचे, तिला निवांत जागा द्यायची आणि निवांत जागी आपण त्या गायीला जागा उपलब्ध करून द्यायची. आणि ज्यावेळेस त्या गायीच्या कळा सुरू होतील त्यावेळेस आपण तिच्याकडं लक्ष ठेवायचे, जवळ तिच्या बसायचं नाही. आपण लांबून फक्त त्याच्यावर नजर ठेवायची आणि त्याच्या जशा जशा कळा सुरू होतील, जसं तिच्या वासाचे खुर आणि पाय आपल्याला दिसायला लागतील त्यावेळेस आपण लगेच उठून जायचे नाही. आपण फक्त तिला ज्यावेळेस गाई लईच आडेवेडे घेईन त्यावेळेस आपण तिला फक्त मदत करायला जायचे आणि तरच आपल्याला मदत करायची. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आपण जर थोडेसे खुरं बाहेर आले आणि लगेच जर आपण वासरू ओढण्यासाठी गेलो तर त्या गायीचा जार लवकर पडत नाही. कारण ज्यावेळेस गाई कळा घेते त्या कळाबरोबर नुसतं वासरूच बाहेर येत नाही तर जार पण सुटायला मदत होते. त्यामुळं कुठलीही गाई करायची नाही. आपल्याला गाईला निसर्गातच जणून द्यायचे, थोडासा फक्त आधार द्यायचा आहे आणि त्या आधारावरच त्या गाईच्या कळावरच आपल्याला ते वासरू बाहेर ओढायचे. ओढल्यानंतर आता काळजी काय करायची, आपण वासरू बाहेर आलं त्याला आपण स्वच्छ कपड्याच्या सहाय्याने त्याला पुसून काढायचे. त्यानंतर आपण त्या गायला उठून द्यायचे. व्याल्यानंतर उठवल्यानंतर त्या गायीच्या समोर झालेलं वासरू आपल्याला ठेवायचे आणि ते गायी आपल्या जिभेच्या सहाय्याने पूर्ण त्या वासराला चाटवून घेते. त्यामुळे वासराची रक्ताभिसरण क्रिया चांगली होऊन वासरू चेतन अवस्थेत चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे आपल्याला वासरू ते 15 ते 20 मिनटं त्या गायी पुढं चाटायला ठेवायचे. त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं आहे, गायी वेलेल्या आहे, गायीच्या शरीरामधून वासरू प्लस इतर जे काही लिक्विड घाण बाहेर पडलेले आहे तर ते म्हणून कमीत कमी एक 60 ते 70 किलो हा माल बाहेर येत असतो आणि तिला वेण्यासाठी भरपूर अशी ताकद लागलेली असते. तर तिच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता भासत असते. त्यामुळं आपल्याला गायी वेताना किंवा वेल्यानंतर आपल्याला, माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत असेल हे बोवी स्टँड आहे, अतिशय चांगला रिझल्ट आहे. तर हे जेल आपल्याला 1 बाटली पाजायची. याच्यात बरोबर अजून मार्केटमध्ये तुम्हाला इतर पण कंपन्याच्या जे कॅलप जेल आहे त्याच्या पण बॉटल मिळतात. त्या पण बॉटल तुम्ही गाईला वेल्यानंतर लगेच पाजायची. याचा फायदा असा होतो की पाजल्यामुळं गाईच्या शरीरातील जे एनर्जी आपल्याला पाहिजे ती भरपूर अशी एनर्जी आपल्या गायीला मिळून जाते. आपल्याला जर ही पण बाटली द्यायची नसेल किंवा कॅलप जेल सुद्धा द्यायचं नसेल तर आपण गाईला रेग्युलर गुळ देऊ शकतो. पण मित्रांनो एवढं असा फास्ट रिझल्ट मिळत नाही, थोडासा उशीर लागतो. आपल्या गाई लवकर जर चाऱ्या पाण्याला लागल्या तर आपल्याला त्या गाईकडून अधिकचं दूध उत्पादन मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला हे बोवी स्टँड किंवा कॅलप जेलच्या बाटल्या मिळतात त्यासुद्धा तुम्ही पाजू शकता. एनडायना आसन, ई बूस्टर आसन असे जे गाईची एनर्जी वाढवणारे जे मेडिकलमध्ये आपल्याला एनर्जी ड्रिंक मिळतात ते आपण तिला पाजू शकतो, जेणेकरून तिच्या शरीरात झालेली फॉस्फरसची कमतरता त्याचबरोबर लोहाची कमतरता हे भरून येण्यासाठी या बॉटलच्या सहाय्याने आपल्याला मदत आहे. आणि ही बॉटल पाजल्यानंतर आपल्याला त्याचबरोबर युटराईन लिक्विड पाजायचे. आता माझ्या हातात तुम्ही बघू शकता आपल्या गोठ्यामध्ये एक आकाशदीपची पहिल्या वेताची कालवड वेली आहे. तिला आपण ही एकदा फार बाटली अर्धी पाजलेली, अजून ही बाटली अर्धी शिल्लक आहे, अर्धी आपण आता दुसऱ्या दिवशी देणार आहे. तर गाई वेल्यानंतर आपल्याला ह्या 2 बॉटल कंपल्सरी द्यायचे.
आपल्या गोठ्यामध्ये गाई वेल्यानंतर ह्या बॉटल द्यायचे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असे असतात की गाई वेल्यानंतर आमची गाई पशुखाद्य खात नाही, तर त्याकरता मित्रांनो आपल्याला हे प्रोटोकॉल पाळायचे। आपल्या गोठ्यावरती गाय वेल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम ह्या 2 बॉटल आपल्या गोठ्यावरती आणूनच ठेवायच्या आहे, आपल्या गोठ्यात जर गाय वेण्यासाठी असत। आणि त्यानंतर मित्रांनो ही जी बॉटल आहे अजून एक बॉटल आणून आपल्याला दुसऱ्या दिवशी सुद्धा द्यायची, जेणेकरून आपली गाई किटोसिसमध्ये गेली नाही पाहिजे। गायींना भरपूर प्रमाणात पशुखाद्य खायला पाहिजे, भरपूर प्रमाणात चारा खायला पाहिजे। आता गाईला गाभण काळात ज्यावेळेस गाई होती त्यावेळेस तिथं वासराचा जो आकारमान वाढला होता, त्यामुळे गाईचं पोट थोडंसं छोटं झालेलं आहे। तर सुरुवातीला ती गाई चारा थोडासा कमी खाणार आहे, त्यामुळे आपल्याला पशुखाद्य त्या गाईनं खाल्लं पाहिजे, चारा खाल्ला पाहिजे, जेणेकरून हळूहळू जे आकुंचन पावलेलं पोट आहे वासरामुळं, तर ते आपल्याला पूर्ववत होण्यासाठी या गोष्टीचा मदत होईल। त्यासाठी आपल्याला कमी एनर्जीमध्ये जास्त ताकद मिळायला पाहिजे, त्यामुळं आपण ह्या 2 बॉटल कंपल्सरी द्यायचेच। आता हे झाल्यानंतर 4 ते 5 तासामध्ये आपल्या गाईचा जारवार हा पडला पाहिजे। जर ह्या 2 बॉटल देऊन सुद्धा जर आपल्या गाईचा जारवार पडला नाही, तर आपण आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरना संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडून पुढील ट्रीटमेंट आपल्याला करून घ्यायची। मित्रांनो, गाई वेल्यानंतर गाईचा वेळेवर जारवार पडणं खूप महत्त्वाचं आहे। गाईचा जर जारवार व्यवस्थित जर पडला आणि वासरू जर व्यवस्थित जर तिथं बाहेर आडलं, तरच ती गाय आपल्याला येणाऱ्या व्यथामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन देणार आहे। आता आपल्या गाईचा जर जारवार व्यवस्थित पडलेला असेल आणि आपली गाई जर आता ह्या 2 बॉटल दिल्यानंतर जार आणि पशुखाद्य जर व्यवस्थित खात असेल, तर आपल्याला 2 दिवसानंतर एक काम करायचे, त्या गाईला आपल्याला कोमट पाणी घ्यायचं एक 10 ते 20 लिटर, आणि जो पाठीमागचा मायांगाचा किंवा जे कासेचा भाग आहे ज्यावरती घाण पडलेले, जे रक्त डिलिव्हरीच्या दरम्यान बाहेर आलेले, ते आपल्याला स्वच्छ धुवून काढायचे, जेणेकरून त्या ठिकाणी गोठ्यातील मासे असतील किंवा इतर जे कीटक आहे तर ते तिथं आसाडी घालणार नाही आणि जेणेकरून आपली गाय तिथं सुरक्षित राहील। त्यामुळे मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आपल्या गोठ्यात वेळेला आलेल्या गायची आपण काळजी घ्यायला पाहिजे। तर मित्रांनो, आता एक पशुखाद्य नेमके किती द्यायला पाहिजे, तर याविषयी आपण आता बघूया। मित्रांनो, ज्यावेळेस गाई वेल्यानंतर आपली गाई जेवढं पशुखाद्य खाईल तेवढं पशुखाद्य आपण तिच्यापुढे ठेवलं पाहिजे। सुरुवातीचे 1 ते 2 दिवस ती चारा कमी खाणार आहे आणि तिच्या शरीरातून जास्तीत जास्त घाण बाहेर पडणार, त्यामुळे आपल्याला तिला जेवढं पशुखाद्य ती खाईल सुरुवातीच्या 1 ते 3-4 दिवसामध्ये तेवढं तिला खायला द्यायचे आणि त्याचबरोबर स्वच्छ आणि साफ पाणी द्यायचे, जेणेकरून तिच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन हे मिळालं पाहिजे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। आणि पुन्हा एकदा विनंती, आपल्या या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा।